साठी देखील तुमच्याकडे वेळोवेळी येऊ, माहिती घेऊ। एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीए यांच्या नियुक्तीला परवानगी नाकारली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागामध्ये रुजू होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या नोटिसांमध्ये सचिवांवरती बेकायदेशीर पद्धतीने काम करत असल्याचा ठपका ठेवत तत्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर नोटीस आल्यामुळे मंत्र्यांची सुद्धा धावपळ सुरू झाली आहे। शिवसेनेचे नाराज मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या ते चक्रा मारतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत। उदय, काय माहिती? नवीन राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर ओएसडी आणि खासगी पीए नेमण्यासाठी जे मंत्री होते त्यांची सगळी चढाओढ सुरू होती। मात्र चढाओढ सुरू असताना त्यांना कल्पना नव्हती की त्यांचे अपेक्षित मंत्री आणि ओएसडी होते त्यांची नियुक्ती होणार नाही। मात्र ते नियुक्तीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकूण आपण पाहतो की राज्य मंत्रिमंडळातले जेवढे मंत्री त्यापैकी एकूण 7 मंत्र्यांना त्यांचे आवडते ओएसडी आणि पीए यांची नियुक्ती जी आहे अद्याप करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला तो कायम ठेवण्यात आलेला आहे आणि जे खासगी सचिव आणि ओएसडी होते त्यांना आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत आणण्याची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे जे खासगी सचिव आणि ओएसडी त्या सर्वांची आता पळापळ सुरू झालेली आहे। यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे त्या मंत्र्यांची संख्या आहे ती शिवसेनेच्या मंत्र्यांची आहे। एकूण 7 मंत्र्यांना अशा प्रकारे नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे, त्या मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांना। मात्र आपण पाहतो आहोत की त्यापैकी एकूण 5 मंत्री जे आहेत ते शिवसेनेचे, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व मंत्री जे आहेत ते धावधाव करत असल्याची माहिती मिळते आहे। उर्वरित 2 मंत्री जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याची माहिती मिळते। त्यासाठी भाजपचे देखील काही मंत्री ते नाराज आहेत। त्यांचे आवडते खासगी पीए आणि ओएसडी यांची नियुक्ती जी करण्यात आलेली नाही। एक प्रकारे आपण पाहतोय की तातर भूमिका जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। उदय, या माहितीसाठी धन्यवाद। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नव्या वर्षातच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे। प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता नव्या वर्षात म्हणजे आता 2026 मध्येच होण्याची शक्यता आहे। कारण प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे। ती मुदत आता 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवून देण्यात आली आहे। त्यामुळे आता निवडणुका या पुढच्याच वर्षी होण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आधी काय मुदत होती, काय कितीपर्यंत वाढवली आणि काय अंदाज आता? साधारणपणे या सगळ्या प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी दिला जात होता आणि आपण जर बघितलं तर एक साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी तसं एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं। परंतु सातत्यानं सगळ्या महानगरपालिकांच्या प्रशासनाकडनं असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि त्यामुळे आता ही प्रभाग रचना अंतिम करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे आणि ती आता 6 ऑक्टोबर झालेली आहे। आता जर 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना प्रारूप अंतिम केलं जात असेल तर त्याच्या पुढच्या बऱ्याच प्रक्रिया आहे ज्या निवडणूक आयोगाला पार पाडाव्या लागतात आणि त्यासाठी सुद्धा कालावधी जो आहे तो निश्चित आहे। उदाहरणार्थ समजा जर वॉर्ड रचना जाहीर करायची झाली तर ती जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या त्यावर हरकती सूचना मागाव्या लागतात, ज्याच्यासाठी 15 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। जर हरकती आल्या तर त्या हरकती सूचना ऐकून त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या नाही करायच्या हा निर्णय घेण्यासाठी आणखी 8 दिवसाचा कालावधी द्यावा लागतो। हे झाल्यानंतर आरक्षण काढावी लागतील, त्या आरक्षणावर सुद्धा हरकती सूचना मागवून त्यांचा निपटारा करावा लागेल। तर आपण जर बघितलं तर प्रत्येक प्रक्रियेसाठी साधारणतः 3-3 आठवड्याचा कालावधी लागतोय आणि हे जर बघितलं तर हे सहज स्पष्ट दिसून येत आहे की निवडणुका ज्या आहेत त्या नव्या वर्षातच होतील। परंतु जसं 6 ऑक्टोबर ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तशा पुढच्या बाबींची तारीख ही 6 ऑक्टोबर नंतरच जाहीर होऊ शकेल आणि त्यामुळं तुर्तास तरी आपल्याला असं म्हणावं लागेल की मुंबई महानगरपालिका जी राज्यातली अवर्ग महानगरपालिका आहे तिची निवडणूक ही नव्या वर्षातच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी।